आलेलो आहोत जगदंब या हॉटेलमध्ये आणि इथे आपण पाहत असू की इथे चुलीवरचा स्वयंपाक मिळतो आणि चुलीवर स्वयंपाक केला जातोय. तर या आपल्या सोबत आहेत अलकाताई आणि अलकाताई जवळजवळ या हॉटेलमध्ये 7 वर्ष काम करतायत आणि मी मगासपासून पाहते अगदी पटापटा भाकऱ्या त्या करतायत त्या चुलीवर. तर त्या अलकाताईंशीच आपण त्यांचा अनुभव विचारणार आहोत. तर ताई काय सांगाल की तुम्ही 7 वर्ष हे काम करताय पण आमच्या पिढीसाठी हे सगळं नवखं आहे, म्हणजे चुलीवरचं जेवण वगैरे हे सगळं नवखं आहे. तर नेमकं चुलीवरचं जेवण बनवताना तुमचा काय कसा अनुभव आहे? आमचं मी सकाळी येते, आवरते, चूल पेटवते, पीठ लावते आणि चपाती बनवते, 60 चपाती बनवते, मग 3 किलो भाकरी करते, 4 वाजता भाकरी बनवते, 4 वाजता माझी सुट्टी होते, मग घरी जाते. असं माझं आहे. 4 वाजेपर्यंत करते भाकरी, चपाती बनवते, करते सगळ्यांसाठी. नाही, मी मगासपासून बघते की तुम्ही भाकरी करताय, त्या तव्यावर टाकताय आणि तसंच तिथे पुन्हा छानपैकी त्याला पाणीही लावताय आणि ती धग इतकी आहे, तुमच्या हाताला चटके बसत नाहीत का? आता माझ्या हाताला चटके बसल्या, माझी मजबुरी म्हणून करायला लागते ना पोटासाठी. कुठून जाळ फुकला का मग जाळ होतो आणि लाईटाचं कसं लाईट म्हणून गॅसला लावलं तर मग जाळ होतो, तसं आमचं फुकणी जाळ फुकला का मग जाळ होतो चुलीचा. असं आमचं. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर असं का म्हणतात? म्हणजे चुलीवरचं जेवण बनवणं तितकंसं सोपं नाहीये, कारण तो धूर येतो, डोळ्यातून पाणी येत असतं आणि अशा परिस्थितीत सुद्धा ती गृहिणी असेल ती त्या चुलीवर स्वयंपाक बनवत असते आणि आपल्या सगळ्यांच्याच पोटाची खळगी भरत असते.